गांजा तस्करीतील 2 फरार आरोपी जेरबंद करून 28 लाख रुपये किमतीची XUV गाडी जप्त। नाशिक भंडारा पोलीस स्टेशन जिल्हा भंडारा पोलिसांनी 167.100 किलोग्रॅम वजनाचा 25,06,500 रुपये किमतीचा गांजा जप्त करून 6 सप्टेंबर 2024 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की भंडारा पोलीस ठाणे जिल्हा भंडाराकडील गुन्हा रजिस्टर नंबर 873/2024 NDPS 1985 चे कलम 8(क)(20)(29) प्रमाणे दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी 5:45 वाजता दाखल आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी नामी तुषार संतोष भोसले वय 26 वर्ष राहणार प्लॉट नंबर 11 साईरत्न अपार्टमेंट गोपालनगर अमृतधाम नाशिक, सूरज रामू शिंदे वय 27 वर्ष राहणार प्लॉट नंबर 103 वक्रतुंड हाइट्स ध्रुवनगर महाराणा प्रताप गार्डन गंगापूर रोड नाशिक हे गुन्हा दाखल झाल्याने सदर आरोपी नाशिक येथून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची बातमी मिळाली। सदर आरोपी यांना पथकातील अधिकारी अंमलदार यांनी स्वतःचे कौशल्य वापरून शितापिने पासपोर्ट व गुन्ह्यात वापरलेल्या XUV 700 या 4 चाकी वाहनासह ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता भंडारा पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, पोलीस हवालदार भरत डंबाळे, पोलीस बळवंत कोल्हे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे, पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले, पोलीस अंमलदार योगेश सानप, पोलीस अंमलदार चंद्रकांत बागडे, पोलीस अंमलदार अविनाश फुलपगारे, महिला पोलीस अंमलदार अर्चना भड, सर्व नेम अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी कामगिरी केली। सदर आरोपी हे रेकॉर्डवरील असून त्यांच्या विरुद्ध निफाड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 199/2022 NDPS 1982 8(क)(20)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक।